राजर्षी शाहू छत्रपती करवीराधिपती श्रेष्ठ नृपती समाजवादाचा करून प्रचार दीन दुबळ्यांचा केला उद्धार राजनवी शेतकरी मी म्हणणार सुदाम्याचे पोहे आवडीने फार जसा श्री कृष्ण हसत खाणार तसा शाहू प्रभू आमचा दिलदार शेतकऱ्याची झुणका भाकर खाणार जनतेला झाला प्राणाहून प्यार म्हणून प्रभू शाहू देवा अवतार म्हणून प्रभू शाहू देवा अवतार मोफत केले त्यांचे सक्तीचे व मोफत केले त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य दलितांच्या आणि मागासवर्गीय यांच्या उत्कर्षासाठी दिले. स्त्री शिक्षणाचा प्रसार केला. त्या काळात अस्पृश्यता, असमानता, अस्पृश्यता, ब्राह्मणवादी अशी व्यवस्था होती. सामान्य जनतेच्या विकासासाठी ह्या गोष्टी घातक आहेत हे शाहू महाराजांनी ओळखले होते. त्यांनी बहुजन समाज या रूढी परंपरेतून बाहेर काढण्यासाठी बहुजन समाजाला बाहेर काढण्यासाठी आणि समाज व्यवस्थेतून बाहेर काढण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले. 1919 साली अस्पृश्यता व सुवर्ण वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. विधवा विवाह, आंतरजातीय विवाहाला मान्यता मिळवून दिली. राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्य पाहता कानपूरच्या कुर्मी समाजाने यांना राजर्षी पदवी दिली. राजर्षी शाहू महाराज हे लोकशाहीचे आधारस्तंभ होते. नभी चंद्र सूर्य तारे सारे मिळून जयघोष करतील. नभी चंद्र सूर्य तारे सारे मिळून जयघोष करतील. त्रिखंडात गाजत राहो अशी शाहू महाराजांची कृती. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव तनिष्का विकास खडके आहे. मी इयत्ता 8वीत शिकते. तुम्हाला राजर्षी शाहू महाराजांबद्दल काही 4 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावे. राजर्षी शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती होते. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे पूर्ण नाव यशवंतराव जयसिंगराव घाटगे व वडिलांचे नाव जयसिंगराव घाटगे व आईचे नाव राधाबाई असे होते. कोल्हापूर संस्थानाचे 4थे राजे शिवाजी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतला दत्तक घेतले व त्यांचे शाहू असे नामकरण केले. शाहू महाराज लहानपणापासून कुशाग्र बुद्धीचे होते. 1894 मध्ये त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला. त्यांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसारण करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. विधवा पुनर्विवाह, पाणी व्यवस्था, वसतिगृह उभारणी करणे इत्यादी अनेक कामे त्यांनी केली. 1896 मध्ये पडलेला दुष्काळ, त्यानंतर प्लेगची साथ अशा संकटकाळी त्यांनी दुष्काळी कामे हाती घेतली. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. दीनदुबळ्याचा आधार केला समाजाचा सुधार. छत्रपती राजश्री शाहू महाराज आहेत या आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार. सन्मान्य व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव वैष्णवी आहे. मी इयत्ता 7वीत शिकते. मी आज तुम्हाला छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्याविषयी काही 4 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चिंतेने ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. छत्रपती राजश्री शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानाचे एक महान दूरदर्शी व प्रजाहितदक्षी राजे होते. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांनी शिक्षण, समाजसेवा, कला, क्रीडा व शेती यात मोलाचे कार्य केले. छत्रपती राजश्री शाहू महाराज हे
ह्यांचा विचारांचा आदर्श घेऊन आपणही छत्रपती राजश्री शाहू महाराजांचा विचारांचा आदर्श घेऊया. छत्रपती शाहू महाराज यांना माझे कोटी कोटी प्रणाम, माझे कोटी कोटी. दीनदुबळ्यांचा आधार केला शिक्षणात सुधार, दीनदुबळ्यांचा आधार केला शिक्षणात सुधार. छत्रपती राजश्री शाहू महाराज आहेत आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अनुष्का आहे. आज मी आपणासमोर छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या विषयी काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे. छत्रपती राजश्री शाहू महाराज हे कोल्हापूरच्या संस्थानचे छत्रपती बहुजनांचा आधार व थोर लोकराजा होते. त्यांचा जन्म 1874 रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत, आईचे नाव राधाबाई, वडिलांचे नाव जयसिंगराव घाटगे असे होते. 17 मार्च 1874 रोजी चौथे शिवाजी महाराज यांची पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतला दत्तक घेतले व त्यांचे नव्याने शाहू असे नामकरण केले. राजश्री शाहू महाराजांनी समाजाला शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असा संदेश दिला. त्यांनी शिक्षण, कृषी, कला, क्रीडा इत्यादी क्षेत्रात लोककल्याणकारी कार्य केले. दुर्दैवाने छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी 6 मे 1922 रोजी अरेकचा श्वास घेतला. अशा या महान जनतेचा राजा, लोकराजा छत्रपती राजश्री शाहू महाराज यांना माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. शिक्षणाच्या लढ्यात दिले गोरगरिबांना शिष्यवृत्तीचे वरदान, शिक्षणाच्या लढ्यात दिले गोरगरिबांना शिष्यवृत्तीचे वरदान. छत्रपती शाहू महाराज तर महाराष्ट्राची शान, छत्रपती शाहू महाराज तर महाराष्ट्राची शान. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव तेजस्विनी रवींद्र पाटील आहे. मी आज तुम्हाला छत्रपती शाहू महाराजांच्याबद्दल काही शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. छत्रपती शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला. ते कोल्हापूर संस्थानांचे राजे होते. त्यांनी आपल्या राज्यात शिक्षण, सामाजिक न्याय आणि समानता यांना विशेष महत्त्व दिले. समाजातील गरीब, शेतकरी, मागासवर्गीय आणि वंचित घटकांना उन्नतीसाठी त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण कार्ये केली. छत्रपती शाहू महाराजांनी सर्वांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्यांनी अनेक शाळा आणि वसतिगृहे सुरू केली. त्यांनी जातीभेद आणि अस्पृश्यता दूर करण्यासाठी अनेक मोठे प्रयत्न केले. त्यांनी समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळावे यासाठी त्यांनी आरक्षणाची धोरणे राबवली. चला आपण ते कोल्हापूर संस्थान ते खूप चांगले राजे होते. त्यांनी त्यांच्या जीवनाच्या आपल्या जीवनाच्यामुळे त्यांच्या जीवनात आपल्यासाठी त्यांनी खूप काही केले. चला आपण सर्वजण त्यांच्या महान कार्याचे धन्यवाद. छान तेजस्विनी, मी तुझा विशेष असा आभार मानतो, कारण तेजस्विनीनं आपल्याला एका गोष्टीचं एक उदाहरण तिनं दिलं. ते म्हणजे की आरक्षणाचे जनक म्हणून छत्रपती शाहू महाराजांना आपण ओळखतो. कारण विराजदादा, कारण छत्रपती शाहू महाराजांनी सर्वप्रथम आपल्या भारतामध्ये आरक्षणाची तरतूद त्यांनी केली. कारण त्यांना माहिती होतं की जर वंचित घटकाला जर पुढं आणायचं असेल आणि मुख्य स्रोतामध्ये त्यांना न्यायचं असेल तर आरक्षणाची गरज आहे हे त्यांनी ओळखलं होतं. आरक्षणाबद्दल त्यावेळेला त्यांनी जी आरक्षणाची तरतूद केली होती त्याबद्दल काहींनी त्याच्याबद्दल आक्षेप पण घेतला. मग एक व्यक्ती त्यांना भेटायला आले होते आणि त्यांनी शाहू महाराजांना आरक्षणाच्या संदर्भानं शाहू महाराजांचा जो निर्णय होता त्याला त्यांनी आक्षेप घेतला. त्यावेळेला त्या व्यक्तीला छत्रपती शाहू महाराजांनी सोनतळी इथं त्यांनी नेलं. सोनतळी इथं कोल्हापूरजवळ सोनतळी म्हणून आहे, कोल्हापूरच्या वाटेवरती. तर तिथं छत्रपती शाहू महाराजांचा घोड्यांचा तबेला होता. तिथं शाहू महाराजांनी त्यांना नेलं आणि काय केलं, तिथं गेल्यानंतर त्यांनी घोड्यांना मोकळं करायला सांगितलं आणि तिथे असलेले जे घोडे होते आणि त्यांच्यासाठीचा जो खुराक होता तो त्यांनी समोर ठेवला आणि घोड्यांना सोडायला सांगितलं.
हे झाल्यावरती काय झालं की सगळे घोडे पळत सुटले. जे ताकदवान घोडे होते त्यांनी दुबळ्या घोड्यांना मागं सारत त्यांना ढकलत जो खुराक ठेवला होता त्या खुराकावरती त्यांनी ताव मारला. शाहू महाराजांनी त्या घटनेकडे बोट करत त्या माणसाला सांगितलं की हे बघ, हे असं होतं, जे स्ट्रॉंग घोडे आहेत, जे मजबूत घोडे आहेत, त्यांनी दुबळ्या घोड्यांना मागं सारत त्यांना खुराकावरती खुराक त्यांना खाऊ दिला नाही आहे. हीच गोष्ट आपल्या समाजामध्ये लागू पडते. आपल्या समाजामध्ये काही स्ट्रॉंग लोक आहेत किंवा स्ट्रॉंग घटक आहेत, त्यांना खरं तर त्यांना सगळ्या सुखसोयी उपलब्ध आहेत, परंतु जे लोक जे अजूनही दारिद्र्यामध्ये पिचत आहेत, जे वंचित आहेत, त्यांना मात्र अशाच पद्धतीनं पुढे येण्याची गरज आहे. त्यांच्यासाठी मी आरक्षणाची तरतूद केलेली आहे असं छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांना सांगितलं. मला वाटतं की या घटनेचा दाखला तेजस्विनीनं आपल्या भाषणामध्ये आत्ताच दिलेला आहे. यानंतर मी शौर्य अरविंद पाटील याला विनंती करतो की त्यानं आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. दीनदुबळ्यांचा आधार केला, शिक्षणात सुधार. राजर्षी शाहू महाराज आहेत आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव शौर्य अरविंद पाटील आहे. मी आज छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयी काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्तीने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानाचे एक महान दूरदर्शी आणि प्रज्ञाहितदक्ष राजा होते. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षण, समाज सुधारणा, क्रीडा व कला अशा क्षेत्रात मोलाचे कार्य केले. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा ठाम विश्वास होता की शिक्षण हे समाजाच्या प्रगतीचे खरे कारण आहे. त्यामुळे त्यांनी अनेक वसतिगृहे व शाळा काढल्या. त्यांनी सर्वसामान्य समाजाला व वंचित समाजाला मोफत व सक्तीचे शिक्षण करून दिले. त्यांच्या या महान कार्यामुळेच त्यांना राजर्षी ही पदवी बहाल करण्यात आली. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महात्मा फुले यांनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे की विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र खचले, असं महात्मा फुले यांनी म्हटलेलं होतं. आणि त्यांनी आपल्या हयातभर त्यांनी शिक्षण लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा, गोरगरिबांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. महात्मा फुले यांचं अपूर्ण राहिलेलं कार्य छत्रपती शाहू महाराज यांनी पुढं चालवलं, हे आत्ताच आपल्याला शौर्य यानं आपल्या भाषणामधनं सांगितलं. शौर्यला मी धन्यवाद देतो. यानंतर मी जान्हवी बाबूराव भाकरे हिला आमंत्रित करतो. तिनं आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. जान्हवी. दीनदुबळ्यांचे आधार केला शिक्षणात सुधार. दीनदुबळ्यांचे आधार केला शिक्षणात सुधार. राजश्री शाहू महाराज आहेत अखंड महाराष्ट्राचे शिल्पकार. राजश्री शाहू महाराज आहेत अखंड महाराष्ट्राचे शिल्पकार. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव जान्हवी आहे. आज मी आपल्यासमोर राजश्री शाहू महाराज यांच्याविषयी बोलणार आहे. राजश्री शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थेचे एक महान दूरदर्शी आणि प्रजाहित राजा होते. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथे घाटगे घराण्यात झाला. राजश्री शाहू महाराज शिक्षण, समाजसुधारक, कला, उद्योग, शेती यांसारख्या सर्व मोलाचे कार्य केले. त्यांच्या आईचे नाव राधाबाई घाटगे व वडिलांचे नाव जयसिंगराव घाटगे असे होते. एवढे बोलून मी माझे 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव प्रज्वल आहे. आज 26 जून छत्रपती शाहू महाराज जयंती. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला. ते कोल्हापूर संस्थेचे छत्रपती होते. त्यांनी शिक्षण सक्तीचे व मोफत केले. त्यांनी नोकरीमध्ये आरक्षणाची सुरुवात केली. त्यांनी दलित आणि मागासवर्गीय लोकांसाठी मदत केली. धन्यवाद. नमस्कार. माझे नाव आहे श्रावणी. मी आज राजश्री शाहू महाराज यांच्याबद्दल काही 4 शब्द बोलत आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे. आज त्यांचे नाव होते जे छत्रपती राजश्री शाहू महाराज. त्यांचा जन्म 26 जून
1874 त्यांच्या आईचे नाव होते राधाबाई आणि तिचे वडिलांचे नाव होते जयसिंगराव घाटगे. तिचे पत्नीचे नाव होते महाराणी लक्ष्मीबाई घाटगे. शाहू महाराज 1902 रोजी मार्गदर्शनाने 50 आरक्षण लागू केले. एवढेच बोलून मी माझे 4 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल आपण बोलतोय. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की छत्रपती शाहू महाराज यांना राजश्री असं सुद्धा म्हणतात. तुम्हाला कोणाला कल्पना आहे का की राजश्री हा शब्द त्यांना किंवा ही पदवी त्यांना ही उपाधी कुणी बहाल केली होती? उत्तर प्रदेशमधल्या कानपूर इथल्या कुर्मी समाजानं यांना छत्रपती शाहू महाराज यांना राजर्षी ही उपाधी बहाल केलेली होती. लक्षात ठेवा, छत्रपती शाहू महाराज यांचं कार्य हे कोल्हापूर संस्थानापुरतं मर्यादित नव्हतं हे त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं. मांडलिक राजा असताना देखील, मर्यादित अधिकार असताना देखील आपल्या सर्व अधिकारांचा वापर जनतेच्या कल्याणासाठी कसा करायचा याचं ज्वलंत उदाहरण छत्रपती शाहू महाराजांनी घालून दिलेलं होतं. आणि म्हणूनच त्यांची नुसती कीर्तीच नव्हे तर त्यांचं कार्य संपूर्ण भारतभर पसरलेलं होतं. म्हणून उत्तर प्रदेशसारख्या लोकांनी, तिथल्या लोकांनी छत्रपती शाहू महाराजांना राजर्षी ही पदवी दिलेली होती. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. यानंतर मी अभिमन्यू तानाजी सावेकर याला मी विनंती करेन की त्यानं आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. अभिमन्यू. नभीचंद्र सूर्य तारे सारे मिळून जय घोष करीती त्रिखंडात गाजत राही अशी शाहू महाराजांची कीर्ती. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आहे अभिमन्यू. आज मी आपणासमोर छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयी काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती होते. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव घाटगे व त्यांच्या आईचे नाव राधाबाई. त्यांच्या पत्नी महाराणी लक्ष्मीबाई. यांचे जन्मस्थान लक्ष्मी विलास राजवाडा, कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत. छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे थोर भारतीय समाजसुधारक व लोकप्रिय होते. त्यांचे नाव यशवंत जयसिंगराव घाटगे होते. त्यांचे सर्व काम चांगले होते. त्यांच्या कोल्हापूर संस्थानाचे 4थे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 4थ्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतरावला दत्तक घेतले व त्यांचे शाहू असे नामकरण केले. छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे लहानपणापासून बुद्धीचे व लोकप्रिय होते. 1889 ते 1893 या काळात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले व पुढे लक्ष्मीबाईंशी विवाहाबद्दल झाले. 1894 साली त्यांनी स्वराज्याची सूत्रे हाती घेतली व त्यांचा एकच उद्देश होता की समाज परिवर्तन घडवणे. मी जाता जाता एवढंच बोलून जातो की फुलांचा इतिहास कळ्याने लिहिला जातो, रात्रीचा इतिहास चांदण्याने लिहिला जातो. आजही आम्ही स्वाभिमानाने जगतो कारण आमचा इतिहास राजे छत्रपतीने लिहिला जातो. जय हिंद. दीनदुबळ्यांचा आधार केला शिक्षणाचा सुधार. दीनदुबळ्यांचा आधार केला शिक्षणाचा सुधार. राजश्री शाहू महाराज आहेत आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार. राजश्री शाहू महाराज आहेत आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार. नमस्कार, माझे नाव आराध्य. मी आता 6वीमध्ये शिकतो. मी तुम्हाला काही राजश्री शाहू महाराजांच्या विषयी काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. राजश्री शाहू महाराजांचे पूर्ण नाव यशवंत जयसिंगराव घाटगे असे होते. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कोल्हापूरमधील कागल इथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अप्पासाहेब घाटगे व आईचे नाव राधाबाई असे होते. छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थेचे एक महान दूरदर्शी आणि जनतेचे हिताचित होते. यांचे जन्मस्थान लक्ष्मी विलास राजवाडा, कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत आहे. सन 1889 ते सन 1893 पर्यंत त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले आणि राजश्री शाहू महाराज लक्ष्मीबाईंशी विवाहाबद्दल झाले. अस्पृश्यतेच्या विरोधात ठाम भूमिका घेत त्यांनी सर्वांना समान हक्क मिळावे यांसाठी प्रयत्न केले. आणि बहुजन समाजाला शिक्षणाची संधी मिळावी म्हणून त्यांनी अनेक शाळा सुरू केल्या. महिला शिक्षणालाही त्यांनी प्रोत्साहन दिले. याच कार्यामुळे समाजात
चैतन्य निर्माण झाले. त्यांचा मृत्यू 10 मे 1922 रोजी मुंबईमध्ये झाला. एवढेच बोलून मी माझे 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. आज 26 जून राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती आज आपल्या विद्यालयामध्ये संपन्न होत आहे. या जयंतीनिमित्त उपस्थित असणारे सर्व आपण, त्याचबरोबर सर्व शिक्षक स्टाफ, ग्रामस्थ, या सर्वांचं प्रथमतः स्वागत. आणि आपल्या छत्रपती राजश्री शाहू महाराजांचं आज जयंतीनिमित्त त्यांचं जे महान असं कार्य आहे, या कार्याचा आढावा आपल्याला या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या मनोगतातून संपन्न किंवा तो आपल्याला जाणीव करून त्यांनी दिलेली आहे. या कार्याचा वारसा आपण सतत पुढे ठेवायचा आहे. कारण छत्रपती शाहू महाराज हे दूरदृष्टी असणारे राजे होते. आपल्या कोल्हापूर संस्थानाचे ते राजे, आणि त्यांनी संपूर्ण जगामध्ये, संपूर्ण आपल्या भारत देशामध्ये एक कार्याचा जो त्या काळामध्ये जो ठसा होता, तो ठसा उमटलेला होता. आपल्याला माहीत आहे, दुष्काळ म्हटलं की दुष्काळामध्ये अनेक प्रसंग आपल्यासमोर उभे राहतात. सध्या आता आपल्याकडं पाऊस नाही, तर आपल्याला शेतकरी राजाला मोठं संकट, म्हणजे काय, शेतकरी राजाचं जे डोळे आहेत ते संपूर्ण आकाशाकडे जात आहेत. याचं कारण काय की पाऊस लागला पाहिजे. आणि ही दूरदृष्टी त्यावेळी त्या काळामध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राधानगरी या तालुक्यामध्ये राधानगरी डॅम जो प्रकल्प मोठ्या प्रमाणामध्ये तयार केला होता, त्याचा ते एक महत्त्वाचं कार्य आहे. कारण त्यावेळी त्यांना जाणीव झाली होती की भविष्यात असं दुष्काळ वगैरे असेल तर तिथं जमा होणारा जो साठा आहे, पाण्याचा साठा, या साठ्यापासून आपल्याला निदान जगता येईल, आपल्याला त्याच्यापासून काहीतरी आपल्याला करता येईल, शेतकरी राजा माझा सुखी राहील, या दृष्टीनं त्या काळी ते प्रयत्न केले होते ना. आज त्याची काय ते आपल्याला प्रचिती येते आहे. आज बघा बरेच ठिकाणी असे मोठमोठे प्रकल्प आता सध्या सुरू आहेत, पण त्या काळी त्या राजानं पुढली दूरदृष्टी ठेवून आपल्याला काय केलेलं होतं की आपल्या कार्याचा एक महत्त्वाचा ठसा म्हणून तो राबवलेला होता. त्याचबरोबर दूरदृष्टी असणारे हे राजे यांनी संपूर्ण क्षेत्रामध्ये, विविध क्षेत्र आहेत, मग उद्योग असू दे, शिक्षण असू दे, त्याच्यानंतर आपल्याला इतर ज्या काही आरक्षण आलं, या सर्व क्षेत्रामध्ये बहुमोल अशा पद्धतीचं काम केलेलं आहे, कार्य केलेलं आहे. त्यांनी अनेक कार्य म्हणजे तशी नोंद करून ठेवलेली आहे आणि ते अंमलात पण आणलेलं आहे. आरक्षणचा बाब तर अतिशय पहिल्यापासूनच आहे. शिक्षणामध्ये पूर्वी काय होतं, जातीभेद होते आणि जातीभेद असल्यामुळं एकत्र शिक्षण पद्धती, म्हणजे एका ठिकाणी असं संपूर्ण समाजातली लोक आपल्याला काय करणं, म्हणजे जातीभेद असल्यामुळं एकत्र राहू शकत नव्हती. म्हणून शिक्षणाचा पाया म्हणून कोल्हापूरमध्ये अनेक वसतिगृह, मग त्यामध्ये मुस्लिम बोर्डिंग आलं, जैन बोर्डिंग आणलं, ख्रिश्चन बोर्डिंग आहे, शिंपी समाज, प्रत्येक समाजासाठी एक बोर्डिंग अशा पद्धतीचे त्या काळी. आणि आत्ता आज सध्यासुद्धा ती बोर्डिंग सुरू आहेत. आणि त्या ठिकाणी आपल्याला तिथं ज्याची परिस्थिती नाही, ज्यांना शिकायचं आहे, अशा सर्वांना काय केलेलं आहे, त्या ठिकाणी त्याची सुविधा करण्यात आलेली आहे. साधारणतः आपल्याला एवढंच आपल्याला या ठिकाणी आज अनुभवायचं आहे की या थोर राजाचं जे कार्य आहे ते कार्य आपण सर्वांनी जाणून घेऊया आणि पुढं कार्याचं जे कार्य आहे ते पुढं कसं नेता येईल, त्यांचे जे काही महत्त्वाचे जे नियम होते किंवा महत्त्वाचे जे कार्य होतं ते कार्य आपण पुढं चालू ठेवूया. आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेला आपण वंदन करूया आणि आपण सर्वांच्या वतीने त्यांचं कार्य जे आहे ते कार्य आपण पुढं असं सतत ठेवत ठेवूया. एवढंच या ठिकाणी मी सांगून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद सर. वासकर सरांनी चौफेर असा आढावा घेतला छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचा. अनेक वेगवेगळ्या गोष्टींवरती त्यांनी प्रकाश टाकला. त्यांचं परत एकदा मनापासून धन्यवाद. मी गवळी सरांना विनंती करतो की वोट ऑफ थँक्ससाठी त्यांनी इथं यायचं आहे. गुड मॉर्निंग सर्व मुलांना. आज छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त जे उपस्थित असलेले आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले गुरुदास दळवी म्हणजे आवर्जून उपस्थित असलेले त्यांचे आपल्या विद्यार्थ्या वतीने आभार मानूया. त्यानंतर आपल्या विद्यार्थ्याचे मुख्याध्यापक वासकर सर, शेळके मॅडम आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे तेलवेकर सर, उत्कृष्टरित्या त्यांनी चांगले एकदम संयोजन केलं. मी त्यांचे विद्यार्थी तसेच तुम्ही उपस्थित असलेले इयत्ता 5वी ते 10वीचे सर्व विद्यार्थी आपल्या विद्यार्थी वतीने तुमचेही आभार मानतो. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत खूपच रित्या आपले मांडणी व्यवस्थित केली त्या विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांना आभार मानतो. आणि इथून पुढं प्रत्येक वक्तृत्व स्पर्धेमध्ये निबंध स्पर्धा असून द्या, असंच उत्स्फूर्तपणे तुमचा प्रतिसाद येऊन द्या अशी आमच्या विद्यार्थी वतीने तुम्हाला एक आग्रहाची विनंती आहे. आणि एक सांगतो, वक्तृत्व स्पर्धेत भाग घेताना नुकतं ओघवती भाषा नको आहे, त्यात तुमचं काय पाहिजे, हावभाव पण पाहिजे. इथून पुढे प्रत्येक ह्याच्यात मला दिसतं पाहिजे. काय अडचण वाटली ते शिक्षकांचे आमच्या कॉन्टॅक्ट साधा. यूट्यूबवर बघा, एखाद्या छोट्या मुलांचं भाषण बघा किती चांगलं असते. नको ते बघण्यापेक्षा निबंध स्पर्धेचे विषय बघा, वक्तृत्व स्पर्धा बघा, छान एकदम लहान लहान मुलं हे करतात. अशा पद्धतीने तुमच्या इथून पुढं प्रतिसाद चांगला मिळाला पाहिजे आणि तुम्ही प्रतिसाद द्याल अशी आशा व्यक्त करतो. आणि तुम्हाला पुन्हा एकदा माझ्या आपल्या विद्यार्थ्या वतीने आभार म्हणून मी ते कार्यक्रम संपल्याचे जाहीर करतो.